आज आपण कांदे पोहे करणार आहोत, पण कांदे पोहे करताना एक ट्रिक वापरणार आहोत ज्यामुळे कांदे पोहे अगदी मस्त मऊ लुसलुशीत होतात, अजिबात वातड होत नाही, कोरडे होत नाही आणि बराच वेळ असेच मऊ राहतात. हाय, मी अस्मिता, मस्ती भक्षामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण कांदे पोहे करणार आहोत. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना कांदे पोहे खूप छान करता येतात आणि तुमच्या घरी आठवड्यातनं एकदा तरी कांदे पोहे होतात. पण हे कांदे पोहे करतानाच मी एक छोटी ट्रिक वापरते ज्यामुळे कांदे पोहे अगदी मस्त मऊ होतात आणि बराच वेळ ठेवलेला तरी असेच मऊ राहतात. तर ही ट्रिकच तुमच्याबरोबर शेअर करायची होती म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर करायला घेऊया. तर कांदे पोह्यासाठीची ही बेसिक तयारी मी करून घेतलेली आहे. इथे हे जाड पोहे आहेत, हे मी आधीच चाळून डब्यामध्ये भरून ठेवलेले आहेत. थोडे शेंगदाणे घेतले आहेत, मिरच्या घेतल्या आहेत, कढीपत्ता आहे, कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि भरपूर कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. पोह्यामध्ये जास्त कांदा घातला की पोहे छान ओलसर होतात, त्यामुळे इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत. आता तुम्हाला हे माहिती असेल, जितक्या जणांसाठी पोहे करायचे तितक्या मोठी पोहे घ्यायचे, पण मूठ थोडी मोठी घ्यायची. मला इथे 4 जणांसाठी पोहे करायचे आहेत, पण मी 5 मूठ पोहे घेतलेले आहेत, कारण पोहे छान झाले की सगळे आवडीने खातात आणि मग कमी पडायला नको म्हणून मी एखादी मूठ एक्स्ट्रा घेते. पोहे 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. मी पोहे भिजवताना सुद्धा चाळणी न वापरता असं कुठलंही एखादं भांडं वापरते, कारण आपण पोहे धुवून झाल्यावर यातलं सगळं पाणी काढून घेतो आणि पाणी काढून घेतल्यावर तळाशी थोडं जरी पाणी राहिलं ना, त्यामुळे पोहे छान ओलसर राहतात, खूप कोरडे होत नाही. आता पोह्यांमध्ये मीठ घालते. मीठ थोडं कमी घालते, कारण कांदे परततानाही मी थोडे मीठ घालणार आहे. थोडी 1 चमचाभर साखर घालते. तुम्हाला नसेल घालायची तर नाही घातली तरी चालू शकतं. आता व्यवस्थित पोह्यांना मीठ लावून घेऊया. मी नेहमी पोह्यांनाच मीठ लावते, कारण माझी आई पोह्यांना मीठ लावते, त्यामुळे तीच सवय आहे. पण जर तुम्हाला कांद्यामध्ये मीठ घालायचं असेल तर तुम्ही कांद्यातही घालू शकता. कधी कधी मीठ कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे पोह्यांना असं मीठ लावून घेतलं की थोडे पोहे खाऊन बघायचे, कमी असेल तर कांद्यात मीठ घालता येतं. आता फोडणी करून घेऊया. गॅसवर मी एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2-3 चमचे तेल घालते. पोह्यांना थोडं तेल जास्त असेल तर पोहे छान होतात, त्यामुळे नेहमीपेक्षा थोडं जास्त तेल मी घालते आहे. अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडली की बाकीच्या गोष्टी घालूया. तर इथे मी 5 डार्क हिरव्या रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही लाईट कलरच्या मिरच्या घेतल्या तर थोड्या जास्त घ्या. मिरच्या तेलात थोड्या परतून घेते, म्हणजे तेलामध्ये तिखटपणा उतरेल. आता यात कढीपत्त्याची पानं घालते. आता यामध्ये कांदा घालते. कांदा जरा जास्त घालायचा, म्हणजे पोहे छान ओलसर होतात. आता कांद्याचा रंग थोडा बदलेपर्यंत आणि कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊया. कांदा पटकन मऊ व्हावा म्हणून यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे. आधीच मीठ आपण पोह्यांना लावलेलं आहे. थोडं मीठ मी कांद्यात घातलेलं आहे. कांदा थोड्या वेळ परतून घेते. आता यामध्ये मी शेंगदाणे घालते. खरं म्हणजे नेहमी पोहे करताना मी फोडणी करायच्या आधी, मोहरी घालायच्या आधी तेलामध्ये मी शेंगदाणे थोडे तळून घेते आणि मग यामध्ये घालते. पण आज नेमका व्हिडिओ करायच्या नादामध्ये मी ते विसरून गेली, म्हणून मी आत्ता घालते आहे. पण तुम्ही आधी तळून घ्या आणि मग घाला, म्हणजे शेंगदाणे मस्त कुरकुरीत होतात. तरी मी आता शेंगदाणे 2-1 मिनिट परतून घेते. शेंगदाणे परतून झाल्यावर यामध्ये मी आता हळद घालते. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. थोडी फोडणीमध्येच कोथिंबीरही घालते. नंतरही कोथिंबीर घालणार आहे, पण सुरुवातीला फोडणी तशी घातली की अजून छान लागते. थोडं हे परतून घेते. आता सगळं छान परतून झालं की यामध्ये मी आता अर्धी वाटी पाणी घालते. खूप जास्त पाणी घालत नाही आहे, फक्त कांदा बुडेल इतपत यामध्ये पाणी घातलेलं आहे. हीच एक थोडी वेगळी गोष्ट आहे जी मी करते आणि त्यामुळे कांदे पोहे मऊसूत होतात. आता या पाण्यामध्ये थोडा कांदा शिजू द्यायचा, म्हणजे कांदा अजून थोडा मऊ होतो. कदाचित तुमच्यापैकी बरेच जण या पद्धतीने पोहे करतही असतील, पण ज्यांना ही ट्रिक माहिती नाही ना, त्यांनी एकदा या पद्धतीने पोहे करून बघा. तुम्हाला नक्कीच पोह्यांमधला फरक जाणवेल. आणि पाण्याला उकळी आली की आता यामध्ये आपण पोहे घालूया. 5-1 मिनिटात पोहे अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत. पोहे कांद्यामध्ये घालते. पोहे हलक्या हाताने चमच्यानी खालीवर करून कांद्यामध्ये व्यवस्थित मिसळून घेऊयात. पूर्वी पोहे करताना मी कांद्यामध्ये असे मिसळून झाले की वरून थोडं पाणी शिंपडायची आणि मग त्याला वाफ देऊन घ्यायची. पण असं सुरुवातीला कांद्यामध्येच थोडं पाणी घातलं ना की सगळ्या पोह्यांना पाणी अगदी व्यवस्थित लागतं आणि पोहे छान ओलसर होतात. आता यावर झाकण ठेवून 1 मिनिटाची याला वाफ देऊन घेऊ. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकनही क्लिक करा, म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तर 1 मिनिट मी याला छान वाफ देऊन घेतलेले आहे. मस्त मोकळे मोकळे मऊसूत पोहे तयार झालेले आहेत.
गॅसची फ्लेम बंद करते आणि सगळ्यात शेवटी यावरून मी थोडी कोथिंबीर घालून घेते. आमच्या घरी सगळ्यांना लिंबू टाकून पोहे आवडतात, त्यामुळे मी संपूर्ण पोह्यांमध्ये लिंबू पिळते आहे. तुमच्याकडे लिंबू आवडत नसेल तर सगळ्या पोह्यांवर नाही पिळला तरी चालू शकतं. फक्त पिळायचं असेल तर गॅस बंद केल्यावर पिळायचा, नाही तर मग पोह्यांना कडवटपणा येतो. अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर इथे आपले अगदी मस्त मऊ लुसलुशीत पण छान मोकळे मोकळे पोहे तयार झालेले आहेत. वरून थोडं खोबरं किंवा ओलं नारळ घातलं की पोहे चवीला अजून छान लागतात. जरी या पोह्यांमध्ये आपण कांद्यामध्ये पाणी घातलेलं आहे तरी पोह्यांचा अजिबात लगदा होत नाही. पोहे छान मऊ होतात तरी मोकळे मोकळे होतात. तर या पद्धतीने पोहे नक्की करून बघा. हे करतानाच्या अजूनही तुमच्याकडे काही टिप्स असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे इतरांनाही त्या कळतील. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हेही सांगा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह. धन्यवाद.